जैन मित्रांनो, एक लॉंग टर्मचा व्यू ठेवून खूप सारे व्यक्ती म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असतात. पण ती गुंतवणूक करूनसुद्धा ती गुंतवणूक जर आपल्याला परतावा देत नसेल तर मग ती गुंतवणूक काय फायद्याची असा प्रश्न बहुतेक जणांना पडत असतो. आता खूप सारे प्रश्न माझ्यासमोर उपस्थित असतात नेहमी की सर मी असा म्युच्युअल फंड निवडलेला आहे, ठीक आहे, मी त्याचं ॲनालिसिस पण केलेलं होतं, मी 1 वर्षापूर्वी त्याच्यामध्ये गुंतवणूक पण केली, पण तो म्युच्युअल फंड मला रिटर्न देत नाही आहे, काय कारण असू शकतं? तर हे बघा मित्रांनो, आपण जी गुंतवणूक करतो आहे ती मार्केटच्या कंडिशनवरती अवलंबून असते. जसं आपण एखाद्या म्युच्युअल फंडचं ॲनालिसिस करतो आहे, तुम्ही त्याचा CAGR बघत असतात, कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट. मग तो बघितल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की मागील काही वर्षांपासून तो म्युच्युअल फंड जो असतो तो आपल्याला 15% रिटर्न देतो आहे, 17% जे पण रिटर्न असतील. पण खूप साऱ्या व्यक्ती ॲनालिसिस करताना काय करतात, मागील 1 वर्षाचा डाटा बघतात किंवा 3 वर्षांचा डाटा बघत असतात की त्या म्युच्युअल फंडने मागील 3 वर्षांमध्ये किती रिटर्न दिले. मग काही वेळेला काय होत असतं की तो म्युच्युअल फंड 3 वर्षांमध्ये तुम्हाला 50% रिटर्न देत असतो. मार्केट 6 महिने खाली असू शकतं किंवा 1 वर्षभर पण खाली असू शकतं. मग त्या वर्षभरामध्ये जर ते मार्केट जर खाली असलं तर तुमचा म्युच्युअल फंड तुम्हाला रिटर्न कसे देणार? तो फंड तुम्हाला रिटर्न नाही देऊ शकत. तुमचे त्या ठिकाणी निगेटिव्ह रिटर्नच असणार आहे, कारण की मार्केट खाली होते. मग आजच्या दिवशी आपण क्वांट स्मॉल कॅप जो आहे त्याचं ॲनालिसिस करणार, एक डिटेल ॲनालिसिस आपण त्याचं करणार आहोत. कारण साऱ्या व्यक्तींनी 4-5 वर्षांपूर्वी त्या फंडमध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि आत्ताच्या वेळेला पण खूप साऱ्या व्यक्ती त्या फंडमध्ये गुंतवणूक करत आहे. तर मग 4-5 वर्षांपूर्वी जे रिटर्न त्या फंडने दिलेले होते, जेव्हा आपण गुंतवणूक केली 1 वर्षभरामध्ये त्या म्युच्युअल फंडने चांगले रिटर्न दिले. पण आत्ताची वेळ जर बघितली तर वर्षभरामध्ये हाय रिटर्न त्याचे, पण म्हणावे तसे नाही आहे. मग बहुतेक जणांना कन्फ्युजन होत असतं की आता ही गुंतवणूक मी काढली पाहिजे का, की तशीच ठेवली पाहिजे, की मी फंड स्विच केला पाहिजे. खूप सारा गोंधळ त्यांचा होऊन जातो आहे. त्यामुळे आज आपण एक डिटेल ॲनालिसिस या फंडचं करणार आहोत. माझा गुंतवणुकीचा कोणताही सल्ला नसणार, मी तुम्हाला फक्त एक ॲनालिसिस करून दाखवतो आहे की गुंतवणूक जी असते ना तिच्यामध्ये आपण संयम ठेवला पाहिजे. जेवढे जास्त दिवस आपण त्याच्यामध्ये थांबत असतो तेवढा चांगला परतावा आपल्याला मिळत असतो. असं नाही की 1 वर्षभरामध्ये तुम्हाला त्या फंडने रिटर्न दिले नाही त्यामुळे तुम्ही त्या फंडमधून एक्झिट होत आहे. ते चुकीचं असतं मित्रांनो. तुम्हाला केव्हा समजेल, जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर ह्या फंडचं डिटेल ॲनालिसिस करण्यासाठी आपण जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवरती. तर मी तुम्हाला आता दाखवतो मित्रांनो क्वांट स्मॉल कॅप फंड. तर याचा लाईन चार्ट आपण बघतोय. हा चार्ट जो आहे NAVचा चार्ट आहे, NAV नेट असेट व्हॅल्यूचा चार्ट. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल बघा, हा फंड जो आहे एका रेंजमध्ये आहे. आपण इथे चार्टवरतीच बघतोय. जरी तुम्हाला हा फंड एका रेंजमध्ये दिसतोय, इथे मार्केट जेव्हा खाली आलेले त्या फंडची NAV पण आपल्याला कमी होताना दिसते, तशीच ती वाढलेली पण आहे. पुन्हा मार्केट खाली आले तर याची NAV पुन्हा आपल्याला खाली येताना दिसली, तशीच ती वाढताना पण दिसते. ठीक आहे, नेहमी तुम्हाला म्हणत असतो मी की मार्केटमध्ये जेव्हा मंदी येत असते त्या मंदीचा फायदा आपण नक्की उचलला पाहिजे. ठीक आहे, मंदीमध्ये आपण गुंतवणूक नक्की केली पाहिजे. मग असे डीप जे येत असतात ना, याच्यात जर तुम्ही म्युच्युअल फंडची यील्ड जर बाय केले तर मग तुम्हाला त्या ठिकाणी कॉस्ट ॲव्हरेजचा फायदा मिळत असतो, ॲव्हरेज होत असतं. पुढे लाँग टर्मसाठी तुम्हाला त्याचा फायदा होत असतो. मग बघा, इथे डीप पण जेव्हा मिळालेलं होतं ना, तर याची NAV आपण बघितली, मी तुम्हाला दाखवतो इथे डीपमध्येच. इथे तर ही NAV होती जवळजवळ 236च्या आसपास. तो हाय मारल्यानंतर बघा इथे 283वरती गेली आणि करंटमध्ये पण बघा 247वरती NAV होती आणि ती 247वरून इथे आपल्याला जवळजवळ 292वरती दिसते. म्हणजे बघा, डीपमध्ये जर आपण युनिट बाय केले तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा मिळत असतो. या आपल्या करंट टॉपिकवरती आता. तर बहुतेक जण म्युच्युअल फंडचं सिलेक्शन करताना काय करतात, जसं मी आपल्याला इथे क्वांट स्मॉल कॅप फंड जो आहे त्याचं उदाहरण देतो आहे. तर इथे रिटर्न बघतात 1 वर्षांचे. आता इथे 1 वर्षांचे रिटर्न आपल्याला या फंडमध्ये दिसत आहे 7.47%. हे ॲन्युअल रिटर्न दिसतं आहे आपल्याला 7.47%. आता कोणी म्हणेल की मी 1 वर्षांपूर्वी पैसा टाकला याच्यामध्ये आणि मी तर अभ्यास करताना असं बघितलं होतं की हा फंड जो आहे 15% रिटर्न देतो किंवा 17% रिटर्न देतो किंवा 20% ॲन्युअल रिटर्न देतो, पण ह्या फंडने तर मला फक्त 7.5% रिटर्न दिलेले, असं कसं? तर बघा मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात, म्युच्युअल फंडमध्ये SIP करत असतात. आता बहुतेक जणांना म्युच्युअल फंड आणि SIP याचाच फरक माहीत नाही, याचा अर्थ त्यांचा अभ्यास नाही. SIP काय आहे? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये एका सिस्टमॅटिक पद्धतीने गुंतवणूक करत असतात. तुमची ही SIP जी असते, SIP ही कशामध्ये असते? ही असते म्युच्युअल फंडमध्ये. ही म्युच्युअल फंडमध्ये असते. ठीक आहे, तुम्ही एक फंड सिलेक्ट करतात आणि त्याच्यामध्ये SIP करत असतात. एक फ्रिक्वेन्सी ठेवतो आपण मंथली, जसं तुम्ही 1,000 रुपये, 2,000 रुपये, 5,000 रुपये, जी पण अमाऊंट असेल. ठीक आहे, तिथे फ्रिक्वेन्सी तुमची काय असते? मंथली असते आणि त्या
त्या फ्रिक्वेन्सीनुसार तुम्ही काय करतात, गुंतवणूक करतात. मग तुम्ही इथे ॲनालिसिस करताना बघतात की 15% रिटर्न, 17% रिटर्न याच्यात बनत आलेले. ठीक आहे, मग आता मी बघतोय तर मला फक्त 7.5% रिटर्न याच्यामध्ये मिळत आहे. याचा अर्थ हा फंड चांगला नाही, याच्यामध्ये रिटर्न बनू शकत नाही. मी बँकेत पैसा ठेवला असता तर बरं झालं असतं, याच्यात टाकायलाच नव्हता पाहिजे, म्युच्युअल फंडचं काही खरं नसतं, असे अनेक जण बोलणारे असतात. तर मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे, आता हे जे रिटर्न तुमचे बनलेले, तुम्ही म्हणणार की जर हा स्मॉल कॅप कॅटेगरीचा फंड आहे पण मला स्मॉल कॅप इंडेक्स जो आहे वरती जाताना दिसतोय, ऑल टाईम हायवरती आहे, पण हा फंड रिटर्न देत नाही. एक लक्षात घ्या की हा फंड जो असतो याचा परफॉर्मन्स कसा असतो. कोणताही फंड असेल त्याची एक होल्डिंग असते स्टॉकची, म्हणजे मॅनेजर जो असतो त्याने काय केलेलं असतं, वेगवेगळ्या स्टॉकमध्ये गुंतवणूक केलेली असते. जसं आता आपण स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये आलेलो आहे, तर जो फंड मॅनेजर असतो, फंड मॅनेजर तो काय करणार, स्मॉल कॅप कॅटेगरीचे जे स्टॉक असतात, स्मॉल कॅप कॅटेगरी त्यांच्यामध्ये गुंतवणूक करत असतो. आता त्याच्यासाठी पण सेबीने काही नियम बनवून ठेवलेले आहे की एक फंड मॅनेजर स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये किती गुंतवणूक करू शकतो आणि केली पाहिजे त्याने ती. तर स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये फंड मॅनेजर हा 65% गुंतवणूक, म्हणजे कंपल्सरी नियमानुसार एवढी गुंतवणूक त्या फंड मॅनेजरला स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये करावीच लागते. आपण म्युच्युअल फंड कोणता बघतोय, स्मॉल कॅप कॅटेगरीचा. मग जे स्मॉल कॅपचे स्टॉक असतात त्याच्यामध्ये फंड मॅनेजरला 65% रक्कम गुंतवावीच लागते. हे नियम बनवलेले आहेत. मग बाकीचा उरलेला पैसा जसं 65% झाले तर राहिले किती, 35%. मग 35% ही अमाऊंट जे असते, हा फंड जो असतो कुठे गुंतवायचा, हे सर्व फंड मॅनेजरवरती असतं. मग तो काय करतो, तो लार्ज कॅपमध्ये गुंतवू शकतो, तो मिड कॅपमध्ये पण गुंतवू शकतो, तो ट्रेजरी बिलमध्ये गुंतवू शकतो, तो गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये पैसा टाकू शकतो, डेट इन्स्ट्रुमेंट असतात त्यांच्यामध्ये टाकू शकतो. तो अधिकार कोणाला असतो, फंड मॅनेजरला असतो. बहुतेक जण म्हणतात की मी निवडलेला फंड हा स्मॉल कॅपचा आहे पण त्याच्यामध्ये रिलायन्स स्टॉक आहे, रिलायन्स ही तर लार्ज कॅप कंपनी झाली, मग तो याच्यामध्ये कसा आला. तर तो अधिकार आहे फंड मॅनेजरला, 65% तो स्मॉल कॅपच्या स्टॉकमध्ये गुंतवेल, पण इतर फंड जो आहे तो कशामध्ये गुंतवणार, तो लार्ज कॅप मिड कॅपचे स्टॉक असतील किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटी असेल त्याच्यामध्ये तो गुंतवू शकतो. मग आता हा जो फंड असणार याच्यामध्ये काही लार्ज कॅपचे स्टॉक पण असू शकतात, मिड कॅपचे पण असू शकतात, त्यानंतर स्मॉल कॅपचे पण असणार. ठीक आहे, मग एक होल्डिंग असते. जसं मी म्हटलं की हा फंड आहे, आपण याची होल्डिंग पण बघू. 100 स्टॉकची होल्डिंग आहे याची. जसं निफ्टी 50 इंडेक्स आहे त्याच्यामध्ये 50 स्टॉक असतात. त्या इंडेक्सचा परफॉर्मन्स कशावरती अवलंबून असतो, त्या 50 स्टॉकवरती असतो. ते 50 स्टॉक जर वरती जात असतील तर तो इंडेक्सवरती जाणार आहे, ते 50 स्टॉक खाली येत असतील तर तो इंडेक्स पण खाली येणार आहे. मग त्याच्यामध्ये पण जे वेटेड स्टॉक असतात, ज्यांचं वेटेज त्या इंडेक्समध्ये जास्त असतं, बरोबर, जसं रिलायन्स स्टॉक झालं, त्यानंतर HDFC बँक झाली, ICICI बँक, यांचं वेटेज त्या निफ्टी 50 इंडेक्समध्ये जास्त असतं, बरोबर. मग ते जास्त असल्यामुळे त्यांच्यामध्ये जर बाईंग येत असते, ते स्टॉक जर वरती जात असेल तर मग तो इंडेक्स पण वरती जात असतो. तशाच पद्धतीने जर हा फंड त्याची होल्डिंग 100 स्टॉकची जर असेल आणि त्याच्यामध्ये पण ज्या स्टॉकचं वेटेज जास्त असतं किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळे स्टॉक असू शकतात, त्याच्यामध्ये सेक्टर पण असू शकतात, त्या सेक्टरचा परफॉर्मन्स जर वीक असेल तर मग मला सांगा तो फंड तुम्हाला कशी रिटर्न बनवून देणार, देऊ शकत नाही. त्याच्यासाठी फंडमध्ये असलेले स्टॉक जे असतात ते 100 स्टॉक जर या ठिकाणी चालत असतील, त्यांच्यामध्ये जर बाईंग येत असेल तर मग तुमचा फंड पण तुम्हाला इथे रिटर्न देऊन टाकतो. खूप जणांचा गैरसमज होतो की स्मॉल कॅप इंडेक्स तर वरती चाललेला आहे पण माझा स्मॉल कॅप कॅटेगरीमधला फंड आहे, तुम्हाला रिटर्न देत नाही. तर त्याला एकमेव कारण हे असतं मित्रांनो, हे लक्षात घ्या. हे खूप जणांना माहीतच नाही. त्यामुळे लोक काय करतात, जर तुम्ही आता हा क्वांट स्मॉल कॅप फंड निवडलेला आहे ना, हा फंड तुम्ही निवडलेला आहे, याने तुम्हाला रिटर्न बनवून दिले नाही तर ते काय करतात, मग दुसरा एखादा फंड शोधतात. म्हणजे इथून काय करतात, ते निघून जातात, रिडीम करतात आपला फंड पूर्ण आणि मग ते जातात HDFC स्मॉल कॅपमध्ये. म्हणजे ते पुन्हा दुसरी कॅटेगरी निवडतात. मला सांगा मित्रांनो, जर याने तुम्हाला रिटर्न दिले नाही इथे, तुम्ही जर पुन्हा HDFC स्मॉल कॅप फंडमध्ये निघून गेले, तिथे गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि तिथे पण त्या वर्षी तसंच झालं, तर मग तुम्ही काय करणार, प्रत्येक वर्षाला असंच करणार का? तर ते चुकीचं असतं. तसं नको करायला. तुम्ही त्या फंडमध्ये बनवून राहिलं पाहिजे. लॉंग टर्मसाठी आपण जर थांबलो तर आपल्याला चांगला परतावा त्याच्यामध्ये मिळत असतो. आता हे तर फक्त तुम्ही शॉर्ट टर्मसाठी बघताय, ही एका वर्षाची रिटर्न बघताय. आता कोणी 3 वर्षांचे बघत असतील, इथे 3 वर्षांचे बघा रिटर्न, 3 वर्षांचे तर आपल्याला 21.75 दिसत आहे, बरोबर. हे 3 वर्षांचं ॲन्युअल रिटर्न झाले, लक्षात घ्या. 3 वर्षांमध्ये प्रत्येक वर्षाला किती रिटर्न दिले फंडने, 21.75. तेच तुम्ही 5 वर्षांचं जर बघितलं 21.74. आणि आत्तापर्यंत म्हणजे सिन्स
इन्सेप्शन जेव्हापासून फंड लॉन्च झालेला होता तेव्हापासून तर आत्तापर्यंतचे रिटर्न त्याचे ॲन्युअल ते किती आहे 17.41%. हा फंड खराब आहे का? अजिबात नाही. मग आपण काय म्हणतो याला CAGR, कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट जर बघितला त्याला आपण ॲन्युअल रिटर्न पण म्हणू शकतो. ते आपल्याला दिसत आहे 17.41%. मग मला सांगा, जो फंड तुम्हाला ॲन्युअल रिटर्न बनवून देतो 17.41%, तो फंड खराब असतो का? अजिबात नाही. त्याला तुम्ही खराब म्हणू शकत नाही. तुम्ही फक्त ती 1 वर्षामध्ये गुंतवणूक केलेली, थोडा दिवस थांबले, खूप वेळेला काय होतं मार्केट खाली येणार, ते स्टॉक खाली येणार, त्यांच्यामध्ये रॅली येणार, रॅली आली तर तुम्हाला तिथे रिटर्न पण दिसत असतात. पण बहुतेक जण ही चुकी करतात आणि फंडला काय करतात, चेंज करतात. तसं नको करायला मित्रांनो. असं पण होत असतं की एखादा फंड आहे तुम्हाला 1-2 वर्ष रिटर्न देत नाही, पण 3ऱ्या वर्षाला 4थ्या वर्षाला असे रिटर्न देऊन टाकतो की तुमचं डोकं पण काम करत नाही, डोकं बंद पडतं की एवढे पण रिटर्न आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतात का? हाच फंड आहे, मागे बघा 3-4 वर्षांपूर्वी किती जबरदस्त रिटर्न या फंडने आपल्याला दिलेले होते. आणि खूप जणांनी याच्यामध्ये केलेली पण आहे गुंतवणूक, असं नाही की केलेली नाही, केलेली, आणि त्यांनी चांगले रिटर्न पण घेतलेले. पण ह्या 1 वर्षामध्ये तुम्हाला पाहिजे तसे रिटर्न बघायला मिळत नाही. पण आत्तापर्यंतचे रिटर्न जर या फंडचे जर बघितले तर ते खूप चांगले आहेत. 17.5% रिटर्न खूप झाले. मी तर म्हणतो 15% रिटर्न पण खूप झाले ॲन्युअल रिटर्न म्युच्युअल फंडमध्ये. कंपाऊंडिंग छान होतं त्याच्यामध्ये आपलं. तर मग ह्या गोष्टी सर्वांनी बघितल्या पाहिजे. इथे आपल्याला बहुतेक जण चुकी करताना दिसतात. ठीक आहे, तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये केव्हाही गुंतवणूक करा, पण बनून राहा त्याच्यामध्ये. बनून राहणं फार महत्त्वाचं असतं. आणि तसा पण हा फंड चांगला आहे, कारण की याचं AUM जर आपण बघितलं, फंड साईज जर बघितली तर आपल्याला दिसते ती 30,373 करोडची. खूप छान फंड आहे. त्याचा एक्सपेन्स रेशो पण आपल्याला कमीच दिसतो, 0.69%. काही अडचण नाही याच्यामध्ये. आता ही होल्डिंग जी आहे ना 113 स्टॉकची, ठीक आहे, इथे 113 स्टॉकची होल्डिंग आपल्याला दिसते बघा. आता इथे दिसेल तुम्हाला होल्डिंग 113 स्टॉकची. जसं याच्यामध्ये आता वेटेज असणारा स्टॉक बघा, 9.47% वेटेज हे फक्त एका रिलायन्सचं आहे, एकट्या रिलायन्सचं. तसं आपण निफ्टी 50 इंडेक्समध्ये येतो असतो, तिथं वेटेज सर्वात जास्त कोणाचं? HDFC बँकेचं. HDFC बँक जर तुटत असेल, त्यानंतर सेकंडला रिलायन्स येत असतो निफ्टी 50मध्ये, तो तुटत असेल, खाली येत असेल, तर बघा निफ्टी 50 इंडेक्स पण खाली येत असतो. त्याला जोड अजून ICICI बँकचे जर असेल तर इंडेक्स पुन्हा खाली येत असतो. मग तसंच इथे पण असतं. मी म्हणेल की इथं 10% वेटेज, एक राऊंड फिगर लेवल पकडूया, ते फक्त रिलायन्सचे. आणि आत्ताच्या वेळेला रिलायन्स बघा तुम्ही कोणत्या लेवलवरती, तुम्हाला चार्ट बघायचा. RBL बँकेचं पण वेटेज 4.75% आहे. RBL बँक आपल्याला वरती दिसते, ठीक आहे, छान बाईंग पण आहे त्याच्यामध्ये. पण तेच आपण जर रिलायन्सचं बघितलं, आपण रिलायन्स स्टॉकला बघूया. रिलायन्स, हा रिलायन्स स्टॉक तुम्हाला दिसेल बघा. आता रिलायन्सचा ऑल टाईम हाय जर बघितला आपण, तो आपल्याला दिसतो 1611 आणि स्टॉक येऊन पोहोचलेला 1321वरती. ऑलरेडी रिलायन्स स्टॉक खूप खाली आहे आणि याचं वेटेज क्वांट स्मॉल कॅप फंडमध्ये जास्त आहे, 10% वेटेज जवळजवळ. मग तुम्ही म्हणणार हा तर स्मॉल कॅप कॅटेगरीमधला फंड, पण रिलायन्स आला कसा काय याच्यामध्ये? तर तो अधिकार फंड मॅनेजरला असतो की 35% जो फंड आहे, फंड मॅनेजर लार्ज कॅपमध्ये पण लावू शकतो, मिड कॅपमध्ये पण लावू शकतो, किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटी जे असते त्याच्यामध्ये पण तो फंड लावू शकतो. त्यामुळे तुम्हाला रिलायन्स हा स्टॉक या फंडमध्ये दिसतो आहे. खूप जणांचं होतं कन्फ्युजन जेव्हा ते ॲनालिसिस करतात की सर हा स्टॉक तर याच्यामध्ये पाहिजे नाही, कारण की इतर स्मॉल कॅप कॅटेगरी झाली फंडची, पण अधिकार आहे फंड मॅनेजरला, लक्षात घ्या. आता आपल्याला बघायची गरज नाही एवढे स्टॉक जे असतात. जसं हा फंड आहे, याच्यामध्ये एवढे स्टॉक आहे बघा, प्रत्येक स्टॉकला आपण बघत बसायचं का? अजिबात नाही, बघायची गरज नसते. जसं इथं आता 113 स्टॉक आपल्याला दिसत आहे, यांना बघायची गरज नाही आपल्याला, ठीक आहे. आपल्याला गरज कशाची? बनवून राहायची. त्या फंडमध्ये आपण बनवून राहिलं पाहिजे की माझं काम काय, मी काय फक्त 1-2 दिवसांसाठी फक्त याच्यामध्ये गुंतवणूक करत नाही आहे, मी फक्त 5-6 महिन्यांसाठी गुंतवणूक करत नाही आहे, माझा व्ह्यू याच्यामध्ये 10 ते 15 वर्षांचा आहे, मी याच्यामध्ये कंटिन्युअसली SIP चालू ठेवणार आहे, हा व्ह्यू आहे माझा त्याचा. मग तुम्ही 6 महिन्यांमध्ये आणि 1 वर्षांमध्ये जर ते रिटर्न बघून जर पॅनिक होत असाल तर मग फायदाच नाही त्या गुंतवणुकीचा. पण गुंतवणूक वेळ मागते, कालावधी खूप मॅटर करत असतो गुंतवणुकीमध्ये. जेवढं जास्त वेळ तुम्ही त्याच्यामध्ये थांबत असतात, कंपाऊंडिंगचा फायदा मिळतो. मार्केट वेगवेगळ्या फेजेसमधून जात असतात, मार्केटमध्ये तेजी पण येणार, तशीच मंदी पण येणार, मार्केट साईडवेज पण असू शकतात खूप दिवस. मग जेव्हा तेजी येत असते तेव्हा ते फंड तुम्हाला रिटर्न देऊन टाकतात. आणि जेव्हा मंदी असते, SIP आपण कंटिन्यू चालू ठेवली पाहिजे, जेणेकरून युनिट आपले कलेक्ट होतात, ॲक्युमुलेट होतात. युनिट ॲक्युमुलेट होतील, मोठा फंड आपला त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट होत असतो. आणि जेव्हा मार्केट रॅली पकडतात
मग त्या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट पण तसे चांगले दिसतात. मग त्यामुळे त्याच्यामध्ये बनून राहणं गरजेचं असतं. आता या फंडमध्ये पण बघा तुम्हाला दिसेल की 55.21% इक्विटीमध्ये फंड, त्यानंतर कॅश बघा 3.53% आणि डेटमध्ये मी तुम्हाला म्हटलं ना की तो फंड मॅनेजर डेटमध्ये पण आपला पैसा गुंतवू शकतो. ठीक आहे, डेट कॅटेगरी ट्रेजरी फील असतात त्यांच्यामध्ये तो गुंतवणूक करू शकतो. मग जी फंड साईज असते त्याचा 1.27% भाग हा त्या ठिकाणी गुंतवला जातो. डेट इन्स्ट्रुमेंट आपण त्याला म्हणत असतो. ठीक आहे, असं नाही की स्मॉल कॅप कॅटेगरी आहे म्हणजे पूर्ण पैसा आपला स्मॉल कॅप स्टॉकमध्येच जातो आहे, असं नाही. हे लक्षात घ्यायचं सर्वांनी. ठीक आहे, हे EM या ठिकाणी दिलेलं असतं. हा डाटा मी तुम्हाला का दाखवतो आहे, त्याचं कारण म्हणजे का तुम्हाला समजावं ते की फंड मॅनेजरने आपला पैसा कोणत्या ठिकाणी लावलेला आहे, कोणत्या स्टॉकमध्ये लावलेला आहे ते पण आपल्याला बघता येतं. इथं खूप सारे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यासाठी. असं नाही की मी हे तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला बघता येत नाही. तुम्ही पण बघू शकतात. तुम्ही ग्रोमध्ये बघू शकतात, तुम्ही झरोदामध्ये बघू शकतात. जे प्लॅटफॉर्म वापरतो ना आपण, ग्रो बघा, ग्रोमध्ये पण तुम्ही बघू शकतात. झरोदा कॉईन असतं त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात. धन असतं, धनमध्ये पण तुम्ही बघू शकतात. सर्व प्लॅटफॉर्मवरती सुविधा असते की हा फंड आहे, एक फंडमध्ये मी गुंतवणूक केलेली आहे, तर मग माझा पैसा कोणत्या स्टॉकमध्ये जातो. खूप जणांना हे पण माहीत नसतं की आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतो आहे ते वेगळंच काहीतरी असतं. वेगळं काही नसतं. जसं आपण एक स्टॉकचा पोर्टफोलिओ बनवतो, आपण स्वतःहून त्या स्टॉकचं ॲनालिसिस करून पैसा तिथे गुंतवतो आहे. पण म्युच्युअल फंडमध्ये काय असतं की आपण तिथे अभ्यास करत नाही आहे. एक फंड मॅनेजर आहे, तो अभ्यास करणार आहे आणि आपला पैसा तिथे गुंतवणार आहे. आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतो आहे म्हणजे का आपला पैसा कुठं जातो आहे, तो स्टॉकमध्येच जातो आहे, शेअर मार्केटमध्येच जातो आहे. काही जण असे म्हणतात की म्युच्युअल फंडमध्ये पैसा सेफ आहे पण स्टॉकमध्ये नाही आहे, शेअर मार्केटचं काही खरं नाही, म्युच्युअल फंड चांगले असतात. ठीक आहे, पण तुम्ही बघा ना तुमचा पैसा जातो आहे कुठं, शेअर मार्केटमध्येच जातो आहे. तुम्ही शेअर मार्केटला नाव ठेवतात ना, पण पैसा तुमचा शेअर मार्केटमध्येच जातो आहे. येतं आहे लक्षात सर्वांना. आता इथे पुन्हा तुम्हाला मी दुसरा चार्ट दाखवतो आहे बघा, लाईन चार्ट. त्याच्यामध्ये पण तुम्हाला समजेल की इथे स्मॉल कॅप फंड्स आहे त्याचे रिटर्न जास्त आहे. बेंचमार्क इंडेक्स जो असतो त्याच्यापेक्षा जास्त, जसं आपण म्हणतो ना स्मॉल कॅप इंडेक्स आहे, त्याच्यापेक्षा पण जास्त रिटर्न आपल्याला या फंडने दिलेले आहेत. त्यामुळे हा फंड खराब नाही आहे, त्याच्यामध्ये बनून राहणं फार गरजेचं आहे. लक्षात आलं ना तुम्हाला. हे दाखवण्याचं कारण तेच आहे, तुम्हाला समजावं त्या गोष्टी. तुम्ही 1 वर्षांचे रिटर्न बघून फक्त काम करत असाल तर ते चुकीचं असतं. मागचा डाटा असतो तो बघत चला. जवळजवळ 10 वर्षांचा तरी आपण बघितलं पाहिजे की 10 वर्षांपूर्वी मी जर इन्व्हेस्टमेंट केली असती, आजपर्यंत मला त्या फंडने किती रिटर्न दिले असते. ॲन्युअल रिटर्न बघायचे त्याच्यामध्ये. ठीक आहे, माझ्या मते सर्वांना आता समजलेलं असेल की एखादा फंड असेल, समजा मी इथे तर हे कॉन्डचं उदाहरण घेतलं, तिथे कोणताही फंड असू शकतो, तो जर मला रिटर्न देत नाही आहे तर मग मी काय केलं पाहिजे, हे डिसिजन तुम्ही घ्यायचं. मी नाही सांगू शकत तुम्हाला की तुम्ही फंड चेंज करा. ठीक आहे, हा सल्ला मी तुम्हाला देऊ शकत नाही. पण तुम्ही पण अशाच पद्धतीचा अभ्यास करून निर्णय घेऊ शकतात की मला काय करायचं, मला स्विच करायचं की मला त्या फंडमध्ये बनवून राहायचं, पुढे वाट बघायची. हा निर्णय तुम्ही घ्यायचा असतो. माझ्या मते हा व्हिडिओ सर्वांना नक्की आवडलेला असेल तर एक छानशी कॉमेंट करा, व्हिडिओला लाईक पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.